तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व एक नवीन ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो हाईप करण्याचं, तर त्या ठिकाणी हाईपसुद्धा करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काही माहिती पण द्यायची आहे आणि एक अपडेट पण द्यायची आहे. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, मग बघूया. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता तुम्हाला सध्या माहीतच आहे की 5 तारखेपासून आपली MSFची या ठिकाणी भरती प्रक्रिया ही चालू आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचे, तर असे बरेच आपल्या मित्रांना प्रश्न पडत आहे. तर त्या संदर्भातच मी तुम्हाला इथे कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा बघाल. तुम्हाला मी हे थोडक्यात डॉक्युमेंट पण सांगतो. तर यामध्ये बऱ्याच जणांचे कन्फ्युजन आहे मित्रांनो, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि यापूर्वी मी सांगितलेलं आहे मित्रांनो की भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर तरीसुद्धा या ठिकाणी नवीन तुम्हाला मी परत सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता की निवड झालेल्या 25,000 उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीकरिता आणावयाची कागदपत्र. तर आता ही जी 25,000ची यादी होती, यामध्ये जवळजवळ काहीतरी 17,000 प्लस काहीतरी मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑनलाईन. तर त्यांची पण वेगळी लिस्ट लागली. यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आता या उमेदवारांनी कोणकोणते डॉक्युमेंट घ्यायचे, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये काही डॉक्युमेंट असे मित्रांनो जे तुम्हाला कंपल्सरी न्यायचे आहे आणि काही डॉक्युमेंट असे जे तुमच्याकडे असले तर तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा नसले तरी चालतात. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 10वीचे प्रमाणपत्र म्हणजे SSC बोर्डचे या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र घेऊन जायचे. दोन्ही सोबत घेऊन गेले तरी चालेल मित्रांनो, मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर 12वी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र. तर आणि त्यानंतर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, 10वीचे प्रमाणपत्र ज्याच्यावर जन्मतारीख नमूद असते, ज्याच्यावरती संपूर्ण जन्मतारीख नमूद असते, ते प्रमाणपत्र तुम्हाला सोबत या ठिकाणी घेऊन जायचे आहे मित्रांनो. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र. तर हे डॉक्युमेंट कंपल्सरी मित्रांनो. आणि आता इथे तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो 7 नंबरवरती. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे की वाहन चालविण्याचा परवाना, संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र आणि इतर उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र असतील तरच जमा करू शकता. तर हे जे डॉक्युमेंट दिले मित्रांनो, तुमच्याकडे लायसन वगैरे किंवा तुमचं काही संगणकाचे तुमची काही MSCIT वगैरे किंवा अजून काही कोर्स वगैरे झालेले असेल आणि इतर उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर ते सोबत नेले तरी काही हरकत नाही मित्रांनो, नेऊ शकता. आणि नाही नेले तरी काही हरकत नाही. त्यानंतर पुढे बघू शकता मित्रांनो की पोलीस भरती सन 2022-23मध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतचे प्रवेशपत्र सोबत आणावेत. तर त्यांनी जी नोटीस दिली होती मित्रांनो, त्या नोटीसमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. पोलीस भरती 2022-23मध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतचे प्रवेशपत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचे आहे मित्रांनो. तर हे कंपल्सरी आहे. तर इत्यादी कागदपत्र आहे मित्रांनो जे सोबत घेऊन जायचे आहे. आणि अजून तुम्हाला मी एक बदली संदर्भात अपडेट देतो मित्रांनो, जे की आजच या ठिकाणी लिस्ट पडलेले आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो की ज्या आज RT लिस्ट पडलेल्या आहे मित्रांनो, जे तुम्हाला इथे दाखवतो. तर तुम्हाला इथे मी थोडं झूम करून दाखवतो. तर इथे बघू शकता RT लिस्ट डिस्ट्रिक्ट पुणे, तर 7/1/2025. तर यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण यामध्ये महिला सुरक्षा रक्षक आहे मित्रांनो. तर महिला सुरक्षा रक्षक यांचा या ठिकाणी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे की ज्यांना इथे RT लिस्ट संदर्भात विचारण्यात आलेलं आहे. तर ह्या सर्व RT लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला मिळून जाईल, त्यात पण टाकलेलं आहे. त्यानंतर अजून दुसऱ्या जिल्ह्यांचे पण आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता RT लिस्ट डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. तर रत्नागिरीमध्ये पण काही मित्रांचे बदलीचे त्यांनी HRMSला टाकलेले असेल तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो
हे बघा या ठिकाणी त्यांचं MSF ID बघू शकता की सर्व म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे 25मधले मित्रांनो, ज्यांचे की ID 25 27 37 असे म्हणजे 2025मधले जॉईनिंगवाले बरेचसे उमेदवार आहे की त्यांना या ठिकाणी रत्नागिरीला बदली मिळण्याचे या ठिकाणी चान्सेस आहे. त्यानंतर परत बघू शकता आर्टिलरी डिस्ट्रिक्ट सातारा यामधील लेडी सिक्युरिटी गार्ड, त्यानंतर आर्टिलरी सिंधुदुर्ग, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर परत यवतमाळ, त्यानंतर अकोला आणि या ठिकाणी अमरावती. तरी ते मित्रांनो सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता बदलीच्या लिस्ट पडत आहे आणि या महिन्यामध्ये पण बऱ्याचशा जिल्ह्यातल्या बदलीच्या लिस्ट अजून पडायच्या बाकी आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालयेसुद्धा आपल्याकडे आलेले आहे. तर काळजी करू नका, तुमचीसुद्धा या ठिकाणी बदली होईल आणि ज्यांचे आता या लिस्टमध्ये नाव आलेले असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांची सही व शिक्का घेऊन एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती लवकरात लवकर हे PDF स्वरूपामध्ये पाठवायचं आहे. तर बऱ्याचशा आपल्या मित्रांच्या बदल्या आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता मित्रांनो. तर अशाच नवीन नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहील. तुम्ही मला थोडं यामध्ये सपोर्ट करा मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि आपले व्हिडिओसुद्धा शेअर करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट आल्यानंतर. तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र.